आज मी तुमच्यासोबत आळूच्या वड्या शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला पहिले घ्यायचं आहे हिरवी मिरची, लसूण आणि एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घ्यायचं तुमच्या क्वांटिटीनुसार। त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, त्यानंतर ओवा टाकायचा, हळद टाकायची, थोडीशी नॉर्मल लाल मिरची पावडर आणि हळद टाकून आणि जी आपण हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते पण टाकायचं। त्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ पण ॲड करू शकता, तिळाने कशी कडक होते लवकर। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि आमच्या इथे लसूण लावलेला होता तर मी लसणाची पात पण आणली होती थोडी, तर ती पण ॲड केली मी त्यात। आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटं ठेवायचं। दुसरीकडे कढई ठेवायची, त्यामध्ये चाळणी बसेल असं ठेवायचं। आणि हे आळूचे पान आहे ते छान असे धुवून घ्यायचे आणि एकावर एक 3 ते 4 पानाचा तरी थर लावला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती मोठी होते आणि जाड पण होते। त्यानंतर कढईमध्ये चाळण ठेवल्यावर त्याला वाफेने आपल्याला उकडून घ्यायचं आहे। तर ते उकडले तोपर्यंत रुपालीने आज खिचडी केली होती। खिचडीसाठी एवढं साहित्य घेतलं होतं आणि वड्या तर उकडतच आल्या होत्या। चाकू घालून बघायचं शिजलंय का नाही। त्यानंतर रुपालीने चेक करून बघितलं की झालंय का नाही, ते पण झाल्या होत्या। एकीकडे भात चालू होता, कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना लवकर परततो कांदा। त्यानंतर तेल तापल्यानंतर छान अशा वड्या आपण तळून घ्यायच्या खमंग। आणि तांदूळ, मसूर डाळ, तूर डाळ आणि ते सगळं धुवून घेतलं आणि खिचडी केली। आज दोघी जावा तुम्हाला एकाच किचनमध्ये दिसल्या। खूप जणींचे प्रश्न होते की तुम्ही एकत्र काम करत नाही वगैरे असं, तर असं काही नाही आहे, सगळेजण करतो। त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।